ठाकरेंचे माजी खासदार विनायक राऊत यांच्या सुनेने संपूर्ण राऊत कुटुंबावर अतिशय खळबळजनक आरोप केले. हे सगळे आरोप झाल्याच्या नंतर आणखी एक नाव प्रचंड चर्चेत आलं. ते नाव म्हणजे फिरोज बाबा. आता मुळात हा फिरोज बाबा म्हणजे नेमका कोण, त्याच्यावर कोणत्या स्वरूपाचे आरोप करण्यात आलेत आणि जेव्हा त्याला आता अटक झाली आहे, या अटकेच्या नंतर त्याच्या वकिलांचं नेमकं म्हणणं काय, त्याच्या कुटुंबियांचं म्हणणं काय आणि कोर्टात नेमकं काय काय घडलं हेच जाणून घेऊयात. नमस्कार, मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी. माजी खासदार विनायक राऊत यांची सून आणि गीतेश राऊत यांच्या पत्नी अर्थातच गिरिजा राऊत. गिरिजा राऊत यांनी आज प्रेस कॉन्फरन्स घेतली. त्यापूर्वीच त्यांच्याकडून एक गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला, म्हणजे त्यांनी तक्रार दिली ठाण्यातल्या एका पोलीस स्टेशनमध्ये. त्यानंतर संपूर्ण राऊत कुटुंबाच्या विरोधात गुन्हा देखील झाला आणि त्यानंतर आज त्या माध्यमांच्या समोर आल्या आणि त्यांनी त्यांची जी काही बाजू होती, त्यांच्यावरती घडलेले जे काही प्रकार होते, त्यांची आपबीती सांगितली. हे सगळं सांगत असताना कुटुंबियांनी जो काही छळ केला तो अधोरेखित करत असताना त्यांच्या तोंडून एक नाव आलं. ते नाव म्हणजे फिरोज शेख बाबा. आता मुळात हा फिरोज बाबा नेमका कोण आणि याच बाबानं आपल्यावर जादूटोणा केल्याचे आरोप जे काही गिरिजा राऊत यांनी केले, त्यामध्ये त्यांनी नेमकं काय काय म्हटलंय. तर सिंधुदुर्ग मध्ये राहणारा हा फिरोज शेख नावाचा एक बाबा आहे. जी काही माहिती आहे त्यानुसार त्यांचा एक कुटुंबाचा असा एक दर्गा आहे. त्यांच्या वडिलोपार्जित प्रॉपर्टीचा हा सगळा भाग आहे. वडिलोपार्जित जी काही संपत्ती आहे त्यामध्ये त्यांच्या आजोबांनी किंवा त्यांच्या वडिलांनी वगैरे हा दर्गा सुरू केलेला होता. याच दर्ग्यामध्ये विनायक राऊत यांच्या सुनबाई असलेल्या गिरिजा राऊत यांना कुटुंबियांनी नेलेलं होतं. तिथे नेल्याच्या नंतर त्यांच्यावर अनेक अघोरी उपाय करण्यात आलेले आहेत, जादूटोणा करण्यात आलाय. अशा संदर्भातले सगळेच आरोप गिरिजा राऊत यांनी शेख बाबा याच्यावरती केले. आता हे सगळं घडल्याच्या नंतर पहिल्यांदा तर ठाणे पोलिसांनी या प्रकरणामधला गुन्हा दाखल केला आणि त्यानंतर पोलिसांच्या एका पथकानं थेटपणे सिंधुदुर्गच्या त्याच घटनास्थळावरती जाऊन छापेमारी केली. या छापेमारीमध्ये सगळ्यात पहिल्यांदा तर फिरोज शेख या बाबाला पोलिसांनी अटक केली, त्याला ताब्यात घेतलं. त्यानंतर जेव्हा तिथं आणखी काही गोष्टींची पडताळणी करण्यात आली, झडती घेण्यात आली, त्यावेळेस त्या ठिकाणी काही लिंबू आणि टाचण्या वगैरे सापडल्या असून आणखी काही संशयास्पद गोष्टी सुद्धा सापडल्याचं म्हटलं जातंय. या सगळ्याच गोष्टी पोलिसांनी जप्त केल्यात. या सगळ्याचा तपास केला जाणार आहे. मात्र जेव्हा या फिरोज शेख नावाच्या बाबाला पोलिसांनी अटक केली आणि आज न्यायालयामध्ये हजर सुद्धा केलेलं होतं, त्यावेळेस मात्र फिरोज शेख याच्या वकिलांकडून काही महत्त्वाचे मुद्दे उपस्थित करण्यात आलेत. आता फिरोज शेख याच्या वकिलांचं असं म्हणणं आहे की तो जो दर्गा आहे तो वडिलोपार्जित आहे, म्हणजेच वडिलांनी वगैरे चालू केलेला आहे. त्या दर्ग्यामध्ये फिरोज शेख हे केवळ दिवाबत्ती करण्यासाठी किंवा इतर जी काही देखभाल, पूजा अर्चा वगैरे जे काही करतात ते केवळ करण्यासाठी ते त्या ठिकाणी जातात. इतर कुठलेही त्या ठिकाणी विधी वगैरे असं काहीही केलं जात नाही. या व्यतिरिक्त विनायक राऊत आणि त्यांच्या सुनबाई जर तिथे कधी गेल्याच असतील तर त्यांना फार तर लिंबू दिलं असेल किंवा लिंबू पाणी वगैरे प्यायला दिलेलं असेल, कधी पाणी दिलं असेल, इथपर्यंतच असू शकतं. या व्यतिरिक्त कुठलेही अघोरी प्रकार, जादूटोण्याचे प्रकार या दर्ग्यामध्ये घडत नाहीत. फिरोज शेख तसं काहीही करत नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर होत असलेले सर्व आरोप हे खोटे आहेत असं त्यांचं म्हणणं होतं. त्याचबरोबर ही सगळी घटना जवळपास 3-4 वर्ष जुनी आहे. ही घटना नेमकी कधी घडलेली आहे, त्या दिवशीची तारीख माहीत नाहीये फिर्यादींना. त्याचबरोबर महिना माहीत नाहीये. इतर कोणतीही डिटेल इन्फॉर्मेशन त्यांनी या फिर्यादीमध्ये, त्यांच्या तक्रारीमध्ये शेअरच केलेली नाहीये. त्यामुळे मुळात हे सगळे आरोप खोटे असू शकतात अशा पद्धतीचा दावा त्यांनी केला आणि पोलीस कोठडीला विरोधही केला. मात्र दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्याच्या नंतर न्यायालयानं त्यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी या फिरोज शेख बाबाला सुनावलेली आहे. पोलिसांकडून 6 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली होती. मात्र न्यायालयानं केवळ 2च दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. तर दुसरीकडे याच फिरोज शेखचे जे कुटुंबीय आहेत त्यांच्याशी सुद्धा टॉप न्यूज मराठीने संपर्क साधण्याचा प्रयत्न केलेला होता. त्यावरती याच फिरोज शेखचे कुटुंबीय, त्यांचे भाऊ वगैरे असं म्हणतात की आमच्या दर्ग्यामध्ये अशी कुठलीही गोष्ट कधीही घडत नाही, कधीही आमच्याकडे जादूटोणा केला जात नाही. जादूटोणा करणारे कोण लोक असतात, तर ज्यांच्याकडे वडिलोपार्जित या सगळ्या गोष्टी केल्या जातात तेच लोक जादूटोणा करतात. पण आमच्या इथे असं यापूर्वीही कुणी केलेलं नाही आणि फिरोज शेख हे सुद्धा असं काही करत नाहीत. या व्यतिरिक्त आम्ही कधीही विनायक राऊत किंवा त्यांच्या सुनेला या भागामध्ये आल्याचं पाहिलेलं नाही. आमच्या घरात तसं कधी संभाषणही झालेलं नाही. घरातल्यांपैकी कुणालाही तसं काहीच माहीत देखील नाहीये. त्यामुळे आम्ही विनायक राऊत यांना केवळ टीव्हीत पाहिलंय. त्यांना इथे आल्याचं आम्ही कधीही पाहिलेलं नाही आणि फिरोज शेख याच्यावर जे काही आरोप केले जात आहेत हे पूर्णपणे खोटे आहेत. ते देखील केवळ या ठिकाणी
जी काही देखभाल असेल दर्ग्याची किंवा पूजा करणं असेल, चादर चढवणं असेल वगैरे, शेरा चढवणं असेल, याच केवळ गोष्टी आमच्या दर्ग्यामध्ये होतात. तेवढंच कामं फिरोज शेख करतो, मात्र या व्यतिरिक्त तो काहीही करत नाही, अशा पद्धतीचे दावे हे कुटुंबियांकडून करण्यात आले. त्यामुळे फिरोज शेख हे नाव अचानकच चर्चेत आलंय. या प्रकरणामध्ये एक नाही तर 2 असे बाबा आहेत ज्यांच्यावरती हेच जादूटोण्याचे आणि अघोरी उपाय वगैरे केल्याचे आरोप ठेवण्यात आलेत. त्यापैकीच एक असलेल्या या फिरोज शेखला अटक झाली आहे. 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आता या 2 दिवसांच्या पोलीस कोठडीमध्ये पोलीस त्याच्याकडून नेमका काय-काय तपास करवून घेतात आणि जे काही आरोप केले गेलेत यामध्ये किती तथ्य आहे, हे पोलिसांना शोधता येतंय का? हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असेल. अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.